पूर्वजन्मातील कर्मांमुळेच द्रौपदीला मिळाला वनवास। एका सुंदर गुणी कन्येच्या आयुष्यात इतकं दुःख का आलं होतं? तिचं लग्न का होत नव्हतं? वडिलांच्या मृत्यूनंतर ती जंगलात एकटी का भटकत होती आणि त्या कन्येचाच पुढच्या जन्मात जन्म झाला महाभारतातील द्रौपदी म्हणून। पण तिच्या दुःखामागे नेमकं कोणतं कर्म होतं आणि पुरुषोत्तम मासाशी तिचा काय संबंध होता? आजची ही कथा ऐकल्यावर तुम्हालाही समजेल। पूर्वजन्म, कर्म आणि आपल्या आयुष्यातील दुःख यांचा गूढ संबंध। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक आणि पौराणिक कथांच्या खास प्रवासात। आज आपण ऐकणार आहोत पुरुषोत्तम मास कथेमधील अत्यंत भावनिक आणि रहस्यमय 8वा अध्याय, ज्यामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः द्रौपदीच्या पूर्वजन्माचं रहस्य सांगतात। ही कथा फक्त द्रौपदीची नाही, तर आपल्या कर्मांची, नशिबाची आणि दुःखामागच्या सत्याची आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नैमिषारण्यात बसलेल्या ऋषींनी सूतजींना विचारले, हे सूतजी, भगवान विष्णूंनी अधिक मासाला वैकुंठात नेल्यानंतर पुढे काय घडलं? तेव्हा सूतजी म्हणाले, हे मुनिवर, हाच प्रश्न देवर्षी नारदांनी भगवान नारायणांना विचारला होता। भगवान नारायण म्हणाले, हे नारद, पूर्वी जो अधिक मास सर्वांकडून अपमानित होत होता, ज्याला मलमास म्हणून हिणवलं जात होतं, त्यालाच भगवान विष्णूंनी आपल्या समीप स्थान दिलं आणि त्या दिवसापासून तो पुरुषोत्तम मास म्हणून श्रेष्ठ ठरला। पांडवांना श्रीकृष्णांचा उपदेश। यानंतर श्रीकृष्ण पांडवांकडे पाहून म्हणाले, हे युधिष्ठिरा, वनवासाच्या काळात तुम्ही पुरुषोत्तम मासाचा आदर केला नाही, त्यामुळेच तुम्हाला इतकं दुःख सहन करावं लागत आहे। मनुष्याच्या जीवनात सुखदुःख, लाभहानी हे सर्व कर्म आणि नशिबानुसार मिळत असतं, पण तुमच्या दुःखामागे आणखी एक गूढ कारण आहे। आता मी तुम्हाला ती कथा सांगतो। द्रौपदीचा पूर्वजन्म। श्रीकृष्ण म्हणाले, पूर्वजन्मात द्रौपदी ही मेधावी ऋषी नावाच्या महात्म्याची कन्या होती। ती अत्यंत सुंदर, गुणी, विद्वान आणि नीतिशास्त्रात पारंगत होती। पण तिच्या मनात एक चिंता सतत होती, मला योग्य पती आणि सुखी संसार कधी मिळेल? काळ पुढे सरकत गेला, पण तिचं लग्न काही जुळत नव्हतं। आपल्या सखींना संसार सुख उपभोगताना पाहून तिचं मन अधिक व्याकुळ होत होतं। विचार करत होती, कोणती उपासना करू, कोणतं पुण्यकर्म करू, ज्यामुळे मला पतिसुख मिळेल? मेधावी ऋषींचं दुःख। दुसरीकडे तिचे वडील मेधावी ऋषी तिच्यासाठी योग्य वर शोधण्यासाठी देशोदेशी फिरत होते, पण कुठेच योग्य वर मिळत नव्हता। या चिंतेमुळे ते खूप दुःखी झाले आणि एका गंभीर आजाराने त्यांचं निधन झालं। मृत्यूच्या वेळी त्यांनी श्रीकृष्णाचं स्मरण केलं, म्हणून भगवानांचे दूत त्यांना दिव्य लोकात घेऊन गेले। सर्वात भावनिक प्रसंग म्हणजे की वडिलांच्या मृत्यूनंतर ती कन्या आक्रोश करू लागली, हे पिताश्री, आता माझं रक्षण कोण करणार? मी आता अनाथ झाले। ती आपल्या वडिलांचं शरीर मांडीवर घेऊन रडत बसली होती। तिचा करुण विलाप ऐकून आसपासचे मुनी तेथे आले। त्यांनी मेधावी ऋषींचे अंत्यसंस्कार केले आणि त्या कन्येची समजूत काढली। पण आता ती पूर्णपणे एकटी पडली होती। ना तिला अन्न गोड लागत होतं, ना मनाला शांतता मिळत होती। जसं वासराच्या वियोगाने गाय व्याकुळ होते, तसंच तिचं मन दुःखात बुडालं होतं। सूतजी म्हणाले, त्यानंतर नारदजींनी मेधावी ऋषींच्या कन्येबद्दल विचारले। नारदजी म्हणाले, हे प्रभो, त्या ऋषिकन्येने पुढे वनात काय केले? कोणत्या ऋषींनी तिच्याशी विवाह केला का? तेव्हा भगवान नारायण म्हणाले, त्या कन्येने आपल्या पित्याचे स्मरण करत अत्यंत दुःखात आश्रमात काही काळ व्यतीत केला।
एके दिवशी योगायोगाने त्या वनात महाक्रोधी दुर्वासा मुनी आले. आश्रमात त्यांना पाहताच ती दुःखाने व्याकुळ झालेली कन्या त्यांच्या चरणी नमस्कार करू लागली. तिने आदराने त्यांना आश्रमात आणले. अर्घ्य, पाद्य आणि वनातील विविध फळांनी त्यांचे पूजन केले. नंतर ती विनम्रतेने म्हणाली, हे मुनीश्वर, माझ्यासारख्या दुर्दैवीच्या आश्रमात आपले आगमन कसे झाले? आपल्या येण्याने माझे भाग्य उजळले. माझ्या पित्याच्या पुण्याईमुळेच आपण मला समज देण्यासाठी येथे आला आहात. आपल्यासारख्या महान संतांच्या चरणधुळीचा स्पर्श होणेही माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. असे बोलून ती शांतपणे त्यांच्या समोर बसली. तेव्हा दुर्वासा मुनी हसून म्हणाले, धन्य आहेस, हे ब्राह्मणकने. तू आपल्या पित्याच्या कुळाचे उद्धार केले आहेस. कन्या म्हणाली, हे मुनी, आपल्या वचनांनी माझे दुःख कमी झाले. कृपया असा उपाय सांगा ज्यामुळे माझे दुःख दूर होईल. मी शोकाच्या अग्नीत जळत आहे. माझा आधार देणारे आईवडील कोणीच नाही. मी हे जीवन कसे जगू? भगवान नारायण म्हणाले. कन्येचे हे दुःखद शब्द ऐकून दुर्वासा मुनींनी तिला हितकारक उपदेश केला. ऋषी म्हणाले, हे सुंदरी, आता 3रा महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास येणार आहे. या महिन्यात स्नान, दान, जप आणि पूजा केल्याने मनुष्य सर्व दोषांपासून मुक्त होतो. हा श्रीकृष्णांचा अतिशय प्रिय महिना आहे. कार्तिक, माघ किंवा वैशाख यांच्यापेक्षाही हा महिना श्रेष्ठ मानला जातो. गंगेत 12,000 वर्षे स्नान केल्याने जे पुण्य मिळते, तेच पुण्य पुरुषोत्तम महिन्यात एकदा स्नान केल्याने मिळते. म्हणून तूही पुरुषोत्तम महिन्याची भक्तिपूर्वक सेवा कर. मुनींचे हे शब्द ऐकून ती अज्ञानी कन्या क्रोधित झाली आणि म्हणाली, हे ब्राह्मण, आपले बोलणे मला योग्य वाटत नाही. कार्तिक, माघ आणि वैशाख हे महिने कमी फलदायी कसे असतील? हा मलमास तर सर्व कर्मात निंदनीय मानला जातो. सूर्यसंक्रांती नसलेल्या या महिन्याला आपण श्रेष्ठ कसे म्हणता? हे कठोर शब्द ऐकून दुर्वासा मुनींचे नेत्र क्रोधाने लाल झाले. पण ती आपल्या मित्राची कन्या असल्याने त्यांनी तिला शाप दिला नाही. ते मनात म्हणाले, ही कन्या अज्ञानी आहे. पुरुषोत्तम मासाचे महात्म्य मोठमोठ्या ज्ञानी लोकांनाही समजत नाही, तर ही अल्पबुद्धी कन्या ते कसे जाणणार? मग शांत होत ते म्हणाले, तू दुःखी आणि अज्ञान आहेस, म्हणून मला तुझ्यावर राग नाही. पण तू पुरुषोत्तम मासाचा अपमान केला आहेस, त्याचे फळ तुला या किंवा पुढच्या जन्मात भोगावे लागेल. तुझा पिता माझा मित्र असल्यामुळे मी तुला शाप देत नाही. तुझे कल्याण होवो. असे बोलून दुर्वासा मुनी तेथून निघून गेले. त्याच क्षणी पुरुषोत्तम मासाच्या प्रभावाने त्या कन्येचे तेज नष्ट झाले. मग तिने मनाशी निश्चय केला की मी भगवान शंकरांची कठोर तपश्चर्या करीन. त्यानंतर ती आपल्या आश्रमात जाऊन भगवान शंकरांची आराधना करू लागली. आणि त्यानंतर तिला पुढचा जन्म द्रौपदी मिळून तिला वनवास भोगावा लागला. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक मोठा संदेश देते. आपल्या आयुष्यात येणारं प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट हे फक्त वर्तमानाशी संबंधित नसतं. कधी कधी त्यामागे पूर्वजन्मातील कर्मांचाही संबंध असतो. आणि म्हणूनच पुरुषोत्तम मासामध्ये केलेली पूजा, दान आणि उपासना अत्यंत प्रभावी मानली जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जय श्रीकृष्ण कमेंटमध्ये नक्की लिहा.